नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर जिल्हा न्यायालय भरती या ठिकाणी आज रिस्पॉन्स शीट आलेले, बरेच विद्यार्थ्यांना आपले मार्क सुद्धा या ठिकाणी कळालेले। तर मित्रांनो, या ठिकाणी कट ऑफ किती लागणार याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, एका जागेसाठी जवळपास 7 विद्यार्थी बोलवले जाणार आहेत। एका जागेसाठी 7 विद्यार्थी बोलवले जाणार आहेत, त्यामुळे या ठिकाणी याचा कट ऑफ किती लागतो हे पाहणं आपल्याला गरजेचं असणार आहे। मग याचं नॉर्मलायझेशन होणार का, कमी मार्कवाल्यांनी काय करावे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर चला तर पहा मित्रांनो, आगामी काळामध्ये होणारी पोलीस भरती एकूण 17,471 पदाची आणि जिल्हा न्यायालय भरती मित्रांनो 11,000 पदाची जिल्हा न्यायालय भरती या ठिकाणी येणार आहे। जर मित्रांनो तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयाची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर आपण एक बॅच लॉन्च केलेली। ही बॅचची फी सुद्धा मित्रांनो अतिशय कमी असणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयासाठी जर क्लास लावायचे असतील तर तुम्ही मला 7977092714 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता। मित्रांनो, आपल्या चॅनलवर गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर जर तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल तरच या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी मला कॉल करू शकता किंवा आपला ॲडमिशन या ठिकाणी कन्फर्म करू शकता। अगोदर व्हिडिओ पहा, नंतरच या ठिकाणी आवडलं तर ॲडमिशन घ्या, अन्यथा घेऊ नका। कारण की मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट भविष्य तुमचं आहे, भविष्य तुम्हाला घडवायचं आहे। त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितरित्या मार्गदर्शन मिळणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी आवडणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला ते आवडलं तर तुम्हाला यश या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला हे अगोदर व्हिडिओ पहा, गणित बुद्धिमत्तेचे व्यवस्थितरित्या सर्व व्हिडिओ पहा, सर्व व्हिडिओ या ठिकाणी विश्लेषण तुमच्या पद्धतीने करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे की प्रश्न तुम्हाला खरोखर व्यवस्थितरित्या वाटत असतील किंवा सांगण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर आणि तरच ॲडमिशन घ्या, अन्यथा ॲडमिशन घेऊ नका। हे तुम्हाला माझी एक विनंती आहे तुम्हाला। त्यामुळे मित्रांनो, कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला आवडणं आणि जी आवड ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस तुम्हाला यश या ठिकाणी मिळणार आहे। जर मित्रांनो तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की मात्र ॲडमिशन या ठिकाणी घेऊ शकता। तुमचं ॲडमिशन अतिशय कमी फीमध्ये घेतलं जाणार आहे आणि 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल याची मी मात्र गॅरंटी तुम्हाला देतो। ठीक आहे, तर चला मित्रांनो, आता वेळ न लावता थोडीशी सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती आज रिस्पॉन्स शीट आलेले आहे। तर आता शिपाई आणि लिपिक आणि हमाल म्हणजे शिपाई आणि हमाल या दोन्हीसुद्धा पदासाठी मित्रांनो सारखीच या ठिकाणी मेरिट लागणार आहे। तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता शिपाई पद या ठिकाणी 30 क्वेश्चन विचारलेले होते, त्याच्यानंतर लिपिक या पदासाठी एकूण 40 क्वेश्चन विचारले होते। तर आता सर्वप्रथम आपण लिपिक या पदाचा कट ऑफ किती असू शकतो या ठिकाणी आपण पाहूयात। तर 40 पैकी ज्या विद्यार्थ्यांना पहा, लिपिक या पदाचा कट ऑफ 40 पैकी ज्या विद्यार्थ्यांना जवळपास मित्रांनो मी म्हणतो 28+ गुण आहेत असे विद्यार्थी या ठिकाणी लागू शकतात। कारण की मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, न्यायालयाचे पेपर थोडेसे टफ होते, त्यामुळे रिझल्ट या ठिकाणी थोडासा कमी लागू शकतो। कारण की एका जागेसाठी 7 मुलं सुद्धा बोलवले जाऊ शकतात, बोलवले जाणार आहेत। जाहिरातीमध्ये तसं कन्फर्म सांगितले एका जागेसाठी 7 मुलं। त्यामुळे मित्रांनो, रिझल्ट या ठिकाणी 28चा सांगितले, मात्र 1-2 मार्काने अजून खाली येऊ शकतो, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर शिपाई आणि हमाल या पदाचा जो काय 30 क्वेश्चन विचारले होते, तर या 30 क्वेश्चनपैकी शिपाई आणि हमाल यांचा ज्या विद्यार्थ्यांना 22+ क्वेश्चन या ठिकाणी आलेले आहेत तर असे विद्यार्थी या ठिकाणी शेप असणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, जे विद्यार्थी 22+ आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी पुढच्या जी की तयारी असली आहे ती क्लिनिंगची असेल, तुमची मुलाखतीची याची तयारी चालू ठेवा। कारण की मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आशाही कधी सोडायची नसते, जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत या ठिकाणी स्ट्रगल करायचं असतं, लक्षात ठेवा। त्यामुळे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याला 22+ स्कोर आहे असे विद्यार्थी या ठिकाणी शेप आहेत आणि लिपिक या पदासाठी 28+ स्कोर असणारे विद्यार्थी या ठिकाणी शेप असणार आहेत। आता या ठिकाणी जो काय कट ऑफ आहे मित्रांनो 1-2 मार्कांनी कमी जास्त होऊ शकतो, हा अंदाजित कट ऑफ या ठिकाणी आपण सांगितलेला आहे। तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की तुम्हाला घवघवीत यश मिळेल। त्यामुळे कमी जरी मार्क असतील तर त्याकडे या ठिकाणी दुर्लक्ष करा। कारण की मित्रांनो, जरी तुम्हाला कमी मार्क मिळाले तर पुढच्या परीक्षेमध्ये आपल्याला कशाप्रकारे जास्त मार्क मिळतील यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि चांगलं मार्गदर्शन घेऊन पुढे या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा, तर तुम्हाला यश मिळणार आहे। कारण की आता पुढे आरोग्य शोकच्या परीक्षा आहेत, ग्रामशोकच्या सुद्धा परीक्षा आहेत, त्याच्यानंतर पोलीस भरती सुद्धा आहे आणि 11,000+ न्यायालयामध्ये सुद्धा मित्रांनो या ठिकाणी जागा येणार आहे। त्यामुळे अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा। तर या ठिकाणी थांबूयात, थँक्यू, धन्यवाद।